दादा, काय प्रकार घडला होता जे तुम्हाला रविवारी मारहाण करण्यात आली होती आणि कोणी आणि कशामुळे मारहाण झाली? सर ते असं झालं की मी सकाळी कामाला निघताना मी पैठण इकडे निघलो होतो कामासाठी आणि तिकडं गेल्याच्या नंतर मी उतरलो ज्यावेळेस तिथं ऑलरेडी ते एक मुलगा काम करत होता, जे मी आर्यन म्हणून कंपनीमध्ये जे काम करतो आर्थो केअर म्हणून. तर तो मुलाने तिथं ऑलरेडी काम करत असताना मी तिथं गेलो आणि त्यांनी मला विचारलं का तू इथं कामाला कशाला आला आणि तुला मला सांगता आलं नाही का तू इथं कामाला येतो आहे म्हणून. मी म्हटलं बाबा मी रोजचं कामाला येत असतो, पण तू एखाद्या वेळेस येतो म्हणून मी काही तुला पण कधी बोललो नाही. तर त्यांनी मला डायरेक्ट म्हणला म्हणे तू इथं काम करायचं नाही, बिन तू घरी जा म्हणे, आता मी इथं काम करत आहे, इथं दोघं जण काम करायचं नाही म्हणे. तर त्याने मला शिवीगाळ केली आणि मला डायरेक्ट धमकी दिली का तू ऐकत नसन तर तुला मी सांगतो म्हणे औरंगाबादला येऊन का तुला काय करायचं म्हणून. तर तसं म्हणलं, मी त्याला बोललो म्हणलं दादा एवढं काही झालं नाही म्हटलं, तू काम कर मी पण काम करतो म्हटलं, मग दोघं मिळून काम करू. तर त्यांनी ऐकलं नाही, त्यांनी डायरेक्ट शिवीगाळ केली आणि तिथं धक्काबुक्की करू लागला. पण असे म्हणलं मी तिथून निघून आलो. त्यांनी मला धमक्या दिल्या त्या औरंगाबादला तुला भेटून तुला सांगतो म्हणून. मी घरी आल्याच्या नंतर माझ्या जे मी ठिकाणी दुकानात काम करतो तिकडून आल्याच्या नंतर पैठणवरून पार्ट टाईम म्हणून मी जॉब करत असतो 2 ठिकाणी. कंटक्की बायकिलो म्हणून एक दुकान आहे छावणीमध्ये ख्रिस्तनगरजवळ, तिथं काम करत असतो. तर मी 5 वाजता दरम्यान तिकडं कामाला जात असतो. मी कामावरून आल्याच्या नंतर तो मुलगा ऑलरेडी तिकडून आला दुपारी आणि माझ्या मालकांना तिथं कामावरच्या धमकी दिली का तो आला का म्हणे समीर. तर माझ्या मालकांनी सांगितलं का नाही काय झालं बाबा, नाही म्हणे मी त्याला बघतो म्हणे, असं तसं त्यांनी सांगितलं. तर तो गेला निघून धमकी देऊन असं त्यांच्याकडं पण. तर मला त्या दुकानवाले मालकांचा फोन आला आणि त्यांनी विचारलं का समीर काय झालं, कुठं आहे म्हणे तू. म्हटलं मी बाहेर आहे, घरीच आलेलो आहे म्हटलं. तर म्हणे कोणता मुलगा आलता म्हणे, असं असं धमक्या देऊन गेला म्हणे, काही केलं का तू. तर म्हणलं काही केलं नाही म्हणलं, ते थोडंसं म्हणलं त्यांनी मला धमक्या दिल्या त्या म्हणलं, तर ते थोडंसं भांडणं आहेत म्हणलं, ते बोलला फक्त मला शिवी वगैरे दिली ते म्हणलं पैठणला त्यांनी. तर तो असं म्हटलं, तो म्हणे येतो म्हटला म्हणे तू ये म्हणे दुकानावर कामावर. तर तो म्हटला म्हणे ये म्हणे दुकानावर तुला सांगतो म्हणून. तर म्हटलं मी येतो दादा म्हटलं दुकानावर कामाला, बघू म्हटलं ते आल्यावर त्याला समजून सांगू आपण. तर तो आला म्हणे, तो डायरेक्ट त्याच्या बायकोला आणि त्याच्या मुलाला आणि एक मित्र होता सोबत, असे 4 जण हे आले आणि मला डायरेक्ट शिवीगाळ करून मला डायरेक्ट अंगावर मारहाण करू लागले. तर मुलाच्या हातात रॉड होता, तो रॉडने मारत होता त्याचा मुलगा. आणि राजू पवार जो आहे तो मला त्यांनी फार भुक्याने लाताने मारत होता, त्याची बायकोला चपटेने लाताने मारत होती. आणि जो दीपक आवड आहे त्यांनी मारहाण केली आणि मला मागून पकडलं आणि पकडल्याच टायमाला त्यांनी रॉड मारत होता, तर मी तो रॉड असा हातात धरला. तर तेवढ्यात त्यांनी ते राजू पवारने पाठीमागून मला चाकू मारला पाठीहून. तर चाकू मारताच माझ्या हातातून रॉड सुटला आणि मी तिथून धाव घेतला, पळून गेलो तिथून. तर ते त्याचा मुलगा जो होता तो माझ्या रोडापर्यंत पाठला करत होता रॉड घेऊन मारण्यासाठी. तर मी पहिले धाव घेतली, आपल्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन गेलो. तिथं पोलीसवाल्यांनी मला पहिले घाटीत जाण्यासाठी उपचारासाठी मला पाठवून दिलं. मग तिथं पाठवल्याच माझ्या घाटीत उपचारामध्ये ट्रीटमेंट चालू होती. आणि आता तुम्ही म्हटले की आम्ही काम करतो, नेमकं काम कुठलं करता आणि कुठे करता तुम्ही सांगितलं नाही, काम कुठे आणि काय करता तुम्ही? मी पैठण ठिकाणी काम करतो आणि पार्ट टाईम म्हणून. आणि त्याच्यानंतर मी औरंगाबादमध्ये इथं कंटक्कीच्या दुकानावर काम करत असतो हॉटेलवर. ह्या ज्या गोष्टी घडल्यात, हा प्रकार घडला, कुठल्या कामामुळे झाला आणि कुठे झाला तो? हा झाला पैठणमध्ये, फक्त वाद झाला, त्यांनी मला शिवीगाळ केली. आणि जे मारहाण जी झालेली आहे ती मला औरंगाबादच्या इथं, मी जिथं कंटक्कीच्या दुकानावर काम करतो तिथं मला दुकानाच्या आत मारहाण केली त्यांनी. ज्यांनी मारहाण केली तुम्हाला त्यांचं काय नाव आहे? त्यांचं नाव आहे एक दीपक आव्हाड म्हणून आहे, एक राजू पवार म्हणून आहे आणि एक अजय पवार म्हणून आहे आणि त्यांची पत्नी आहे. या विरुद्ध काही पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल वगैरे काही करण्यात आला का? हो, गुन्हा दाखल करण्यात आला. तुमची पुढची भूमिका काय असणार आहे जर तुम्हाला न्याय मिळाला नाही तर? सर मी तक्रार दिली आहे,
पण त्याच्यावर लवकर ॲक्शन घ्यावा अशी माझी विनंती आहे पोलिसांना, कारण की त्यांना अजूनपर्यंत काही पकडण्यात आलं नाही. कारण ते फिरत आहेत बाहेर, हे मी ऐकलं आहे. मला सगळेजण सांगतात, नातेवाईक सांगतात गल्लीतून फिरतो आहे तो, इकडंच फिरत आहे, पण काही पोलीसवाले कारवाई करत नाही म्हणे त्याच्यावर. तर मी म्हणलं अजून काही माझा पोलिसांचा काही फोन नाही, काही नाही, त्यांना पकडलं आहे म्हणून असं काही अजून आलेलं नाही आहे. आता झाले 4 ते 5 दिवस झालेत, आता आज 4 दिवस झाले, पण अजून काही त्यांना पकडलेलं नाही आहे कोणाला. आत्ता तुम्ही सांगितलं की ज्यावेळेस तुमच्यावर हमला झाला त्याच्यानंतर तुम्ही घाटीमध्ये तुम्हाला ॲडमिट करण्यासाठी पोलीसवाल्यांनी रेफर केलं. तुम्ही आता सांगितलं की घाटीमध्ये कोणतरी तुम्हाला बोलायला आलं की बाबा केस मागे घे, तो नेमका व्यक्ती कोण आहे? तो विजय पवार म्हणून आहे, त्याचाच भाऊ आहे लहाना, जो राजू पवार आहे. तर त्यांनी मला येऊन डायरेक्ट धमकी दिली का तू आपलाच माणूस आहे बाबा, एकच आहे, तर तू केस मागं घे म्हणे. तर जर तू केस मागं नाही घेतली तर माझ्या भावाला जर आज उद्या चालून त्याला 7-10 वर्ष जी काही सजा लागन पुढे चालून, तर त्यावेळेस तुझी आणि माझी दुश्मनी होईन म्हणे. तर मी म्हटलं दादा असं कसं, मी त्यांना बोललो, म्हटलं तुम्ही असं बोलणं चांगलं नाही, म्हटलं तुम्ही येऊन धमक्या देताय मला. तर म्हणे तू बघ म्हणे काय करायचं म्हणे. मग आणि तुम्हाला जे मार लागलेला आहे ते मार कुठे कुठे लागला आणि त्याच्यावरती काही टाक्या वगैरे काही लागलेल्या आहेत का? हो, गळ्यावरती एक वार केला आहे त्यांनी इथं, आणि एक कमरामध्ये लावलेला आहे वार, तिथं टाके पडलेले आहेत. इथं टाके मारलेले आहेत. इथं किती कमरेला किती टाके आहेत तुमच्या? 2 टाके मारलेले आहेत त्यांनी. आणि मानेवरती किती, गळ्यावरती जे टाके ते दिसतात टाके नाही येते, ते चाकूचा वार केलेला आहे तर त्याला टाके नाही दिले अजून. तर माझी एकच विनंती आहे पोलीस प्रशासनाला का लवकरात लवकर त्यांच्यावर लवकरात कारवाई केली पाहिजे आणि त्यांना पकडण्यात यावा. कारण की ते मला धमकी देत आहेत का तू केस वगैरे मागं घेतली नाही तर तुला आम्ही जीवे मारू किंवा धमक्या देऊ, अशा आम्हाला धमक्या देता येते. कारण की त्याच्या भावाने पण आम्हाला याच्यामध्ये येऊन घाटीमध्ये उपचार चालू असताना तिथं येऊन मला धमकी दिली का तू आपलाच आहे म्हणून तू केस मागं घे, नाही तर मग पुढं येऊन दुश्मनी चालन. तर याच्यासाठी मी पोलीस प्रशासनाला सांगतो आहे का माझ्या पत्नी, माझा मुलगा, माझे आई वडील हे सर्वांसाठी का यांच्यापासून जीवाचा धोका आहे, तर यांना लवकरात लवकर अरेस्ट केली पाहिजे, ही माझी विनंती आहे. काय म्हणताल मावशी, तुमच्या मुलावर जे आता मारहाण झाली आहे, मारहाण झाल्यानंतर तुमचा मुलगा म्हणतो की मला हॉस्पिटलला येऊन मला धमक्या दिल्या, काय म्हणतो, कसं बघतात तुम्ही त्याच्याकडे? साहेब, माझ्या मुलाला जी रविवारी मारहाण झाली त्याबद्दल त्यांनी त्या मुलांनी येऊन त्याला धमकी दिलेली तिथं. तो भाऊ जो आहे, राजूचा भाऊ जो आहे विजू पवार म्हणून, त्यांनी तिथे दवाखाना हॉस्पिटलमध्ये त्याची ट्रीटमेंट चालू असताना त्यांनी त्याला धमकी दिलेली. साहेब, हा माझा एकुलता एकच मुलगा आहे, याच्यावरच आमची उपजीविका चालू आहे. माझी सून, माझा नातू छोटा आहे सर, 2.5 वर्षाचा. आणि मी एवढंच पोलीस प्रशासनाला विनंती करते की त्यांनी लवकरात लवकर त्याच्यावर कारवाई करावी. आणि आमच्या मागे कोणाचा सहारा नसल्यामुळे आम्ही खूप गरीब परिस्थितीतले आहोत सर. विनंती आहे की त्यांनी माझ्या मुलाला, आम्हाला धोका आहे सर, ते मोकाट फिरत आहेत, सगळे आरोपी जे आहेत ते सगळे तिथे इकडे तिकडे फिरत आहेत सर. आणि माझ्या मुलाला धोका आहे त्याच्यापासून, फॅमिलीला त्याच्या आणि मला पण. तेवढं त्यांनी पोलिसांनी याच्यासाठी कारवाई केली पाहिजे काहीतरी. मुलावर जे हल्ला झाला, जे आरोपी आता सध्याला मोकाट फिरतात. हो सर, आज 4 ते 5 दिवस झाले सर. आम्ही कंप्लेंट वगैरे केलेली आहे सगळी. मग पोलीसवाले सांगतात की आम्ही त्याच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे, त्याला लवकरात लवकर अटक करू असं म्हणतात. अटक नाही झाल्यास तुम्ही पोलीस आयुक्ताकडे जाणार का? हो सर, आम्ही पुढची कारवाई करणार. आम्ही कमिशन ऑफिसला जाऊन उपोषण वगैरे जे करावं लागेल माझ्या मुलासाठी, माझ्या फॅमिलीसाठी मी ते करू शकते सर. तुमचं नाव? मी लता बाप्पू बनसोडे, राहणार भावशिंपुरा. काय म्हणताल की तुमच्या आज घरच्यांवरती काही लोकांनी, गुंड लोकांनी हमला केलेला आहे, तर याच्याबद्दल तुम्ही काय म्हणतात? त्यांना कधी काय झालं असतं तर आम्ही आज उन्हात पडलो असतो. तर त्यांना आम्ही आज 5-6 दिवस झाले केस करून अजून पण त्यांना अटक केलेलं नाही आहे. आम्हाला धमके देते ते, कधी कधी गल्लीत पण येतात, चक्कर मारता.
तर उद्या जाऊन वापस त्यांच्यापासून आम्हाला धोकाच आहे ना, कारण मला पण बाहेर जावं लागतंय, माझं लेकरू एक लहान ते गल्लीत खेळतंय. मग उद्या जाऊन कधी काय झालं तर काय करायचं आम्ही. आता 5-6 दिवस झाले कंप्लीट करून, तरी पण अजून त्या लोकांना काही पकडलं नाही, काही नाही. माझ्या नवऱ्याची काही चुकी नसताना सुद्धा त्यांना मारहाण केली, त्यांच्या बायकोनी मारलं, राजू पवारच्या बायकोनी मारलं. तर पटकन पोलीसवाल्यांनी पकडाव हीच विनंती पोलीसवाल्यांना. तुमचं नाव? माझं नाव जया समीर बनसोडे. काय म्हणताल तुम्ही, हे जे विटनेस म्हणून आहात, तुमच्यासमोर हा प्रकार घडलेला आहे, तर याच्याकडे कसं बघताय? समीर बनसोडे हा माझा भाऊच आहे, आत्याचा मुलगा. आणि मी तिथून जात असताना, मी आणि माझी बहीण आम्ही दोघीजणी चाललो होतो. जात असताना हा प्रकार चालू होता. माझ्या भावाला एकदम बेदम मारहाण चालू होती. ते 4-5 लोक होते. माझ्या भावाला पकडलेलं होतं, पण मी एक मुलगी असल्यामुळे मला काही करता नाही आलं. मी सोडवायचा पण प्रयत्न करत होते की म्हणजे, आणि तो ज्यावेळेस चालला पण होता तिथून, की त्यांनी भरपूर म्हणजे ओरडत होता की मला वाचवा, मला मारलं. त्याचा पूर्ण रक्तरोळ झालेला, तो त्याच्या गळ्याला चाकू लागला. तो चालला असताना त्याची पण कोणीच मदत केलेली नाही आहे. आणि पोलीस स्टेशनमध्ये आम्ही कंप्लेंट टाकून आता 4-5 दिवस झालेत, पण काहीच कारवाई नाही आहे. म्हणजे ते जे आरोपी आहेत ते सगळीकडे फिरत आहेत. आम्हाला सगळे लोक सांगत पण आहेत की तो इकडं दिसतोय, तिकडं दिसतोय, त्याची बायको होते. अजून डेअरिंगनी ते फिरत आहेत आणि पोलीसवाल्यांनी त्यांना काहीच नाही म्हणजे असं अटक नाही केलेली किंवा त्यांना कुठल्या गोष्टीची नोटीस बिटीस काहीच नाही आहे. ते चांगले फिरत आहेत. उलट आम्हालाच, माझ्या भावाला आणखी फोन येत आहेत की काही पैसे घ्या आणि तोडपाणी करून टाका, 10,000 घ्या. पण त्याला जो चाकू आत्ता लागलाय, त्याला 2.5 वर्षाचा मुलगा आहे आणि तो एकुलता एक आहे माझ्या आत्याला. माझ्या आत्याला सगळं काय, माझ्या आत्याचा पूर्ण संसार त्याच्या एकट्यावरच असतो. आणि त्याच्या म्हणजे त्याला जर काही झालं असतं तर त्याची बायको आणि 2.5 वर्षाचा मुलगा उन्हात पडला असता. तर पोलीस स्टेशनमध्ये माझी पोलीस आयुक्ताला फक्त एकच विनंती आहे की तुम्ही लवकरात लवकर कारवाई करा, अन्यथा आम्हाला PCP ऑफिसला जाऊन तिथं उपोषण करावं लागेल. तुमचं नाव? माझं नाव प्राजक्ता आकाश खंडागळे. आणि त्याला दवाखान्यात वगैरे नेताना माझे मिस्टरच होते. माझ्या नवऱ्यानेच सगळे काही त्याला दवाखान्यात हल्ला झाला त्याच्यावर रक्ताने वाकलेला, त्याच्या अंगावर सगळे कपड्यावर रक्त, घाटीला कोणी दाखल केलं? माझ्या नवऱ्याने, मी आणि माझा आणखी एक भाऊ होता, आम्ही तिघांनीच त्याला दाखल केलं. तो पूर्ण रक्तरोळ होता, त्याची कोणीच मदत करत नव्हतं. मदत करणारे तुमचे मिस्टर, त्यांचं नाव काय? आकाश राजेंद्र खंडागळे.